पक्षाच्या नेत्यांनी मात्र एकमेकांशी जोरदार शेकहँड केले। मुंबईतल्या एका लग्न समारंभात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते समोरासमोर आले आणि यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील प्रभू आणि मनसेचे नेते नितीन सरदेसाईंनी हस्तांदोलन केलं। तसंच आता जोरदार हातमिळवणी करूया असा संवाद देखील एकमेकांशी साधला। दुसरीकडे शिवसेनेच्या उपनेत्या विशाखा राऊत आणि मनसे नेते बाळा नांदगावकर फोटो सेशनसाठी एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाले। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबद्दलच्या चर्चा गेल्या काही महिन्याभरापासून सुरू आहेत। मुलाखती, भाषण आणि पत्रकार परिषदांमध्ये दोन्ही ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत आतापर्यंत सकारात्मकच सूर आळवलाय। पण असं असलं तरी दोघांमध्ये थेट संवाद झालेला नाही। अशातच आता काही नातेवाईक ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी पुढाकार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांशीही जिव्हाळ्याचे संबंध ठेवून असणारे अनेक नातेवाईक या दोन्ही भावंडांना पुन्हा एकदा एकत्र आणू शकतात असं जाणकारांचं म्हणणं आहे। दरम्यान दोन्ही ठाकरेंना एकत्र आणू शकतात किंवा ज्या नातेवाईकांच्या माध्यमातून हे दोन बंधू संवाद साधू शकतात असे कोणकोणते नातेवाईक आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। तर चंद्रकांत वैद्य म्हणजेच चंदू मामा उद्धव आणि राज ठाकरेंचे मामा आहेत। श्रीधर पाटणकर हे उद्धव ठाकरेंचे मेहुणे आहेत। जयजयवंती ठाकरे देशपांडे राज ठाकरेंची बहीण। कौटुंबिक विवाह सोहळ्यामध्ये उद्धव आणि राज ठाकरेंची सहकुटुंब उपस्थिती पाहायला मिळते। श्रीधर पाटणकरांच्या घरी झालेल्या समारंभालाही ठाकरे बंधू आवर्जून उपस्थित होते। तर मराठी माणसासाठी फक्त उद्धव आणि राज यांनीच नाही तर आदित्य आणि अमित ठाकरे यांनी देखील एकत्र आलं पाहिजे असं मत ठाकरे बंधूंचे मामा चंदू मामा म्हणजेच चंद्रकांत वैद्य यांनी व्यक्त केलंय। तसंच ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ असल्याचं त्यांनी म्हटलंय। विशेष म्हणजे अशक्य गोष्टी शक्य करण्यात हातखंडा आहे असं म्हणत त्यांनी संजय राऊतांचं देखील कौतुक केलंय। आपल्यासोबत आहे चंदू मामा। मामा, काय सांगाल आपण? दोघही भावांची चर्चा ही सकारात्मक दिसतेय, काय सांगाल? सकारात्मक तर दिसते आणि मी कित्येक वर्ष आदत नाही अनेक वर्ष मी दोघांना एकत्र यायचा प्रयत्न करतोय आणि माझी मनापासूनची इच्छा आहे आणि याला ईश्वर नक्की प्रतिसाद देईल। आपण म्हणतो ना, खुदा के घर देर है मगर अंधेर नहीं है, त्याप्रमाणे आणि कालाय तस्मै नमः। आता शेवटी ही योग्य वेळ आहे की ते दोघांनी एकत्र येणं हे मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून फार हितदायक अशी घटना होईल। आपल्या काही चर्चा झाली आहे का त्यांच्याबरोबर? नाही, याविषयी चर्चाशी करत नाही आम्ही किंवा ते पण सांगत नाही आणि मी पण सांगणार नाही। पण दोघांनाही असं वाटतं की आता कुठेतरी आपल्याला या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि मराठी माणसासाठी ही गोष्ट फारच आनंददायक आहे। ह्याच्यात थोडंसं मला यावेळेस आशादायक असं वाटतं की संजय राऊत साहेब जास्ती प्रयत्न करत आहेत आणि त्यांना थोडंसं मला वाटतं स्वामी समर्थांचा आशीर्वाद असावा, कारण अशक्य गोष्ट शक्य करणे त्यांची विशेषता आहे, जे तुम्ही गेल्या 2.5 वर्षापूर्वी पाहिले असेल। तर या दृष्टिकोनातून ते यावेळेस फार सकारात्मक असे प्रयत्न करत आहेत, त्यामुळे थोडं मला जास्ती आशा वाटते। काय वाटतं आपल्याला स्वतःला? मला स्वतःला तर नक्की वाटतं एकत्र येतील, कारण आता जे गेले 6 महिने किंवा वर्षभर जे मुंबईमध्ये चाललं आहे डोंबिवली कल्याण इकडे, म्हणजे मराठी माणसाला तो अन्याय होतोय हा अगदी सहनशैलिकेच्या पलीकडे जात चालला आहे। निवडणुका येतील जातील हा गोष्ट वेगळी आहे, निवडणुकीसाठी ते एकत्र येतील असं मला वाटतं की ते कारण नसावं। पण मराठी माणसाची जी इच्छा आहे, मराठी माणसाचा जे अन्याय होतोय त्यासाठी तरी हे दोघे एकत्र येतील आणि एक आशादायक किरण मराठी माणसाला दिसेल असं मला वाटतं। ज्यावेळेस साहेबांनी चळवळ सुरू केली तेव्हा साहेब नेहमी म्हणायचे की वाचा आणि थंड बसा मार्मिकमध्ये यायचं। मग आता असं वाटतं की काय बघा आणि थंड बसा असं होणार नाही, म्हणून हे दोघे सुद्धा याबाबतीत सकारात्मक पाऊल टाकतील असं मला वाटतं।